आपण नेहमी प्रयत्नांती परमेश्वर असं बोलत असतो. पण मला कधीकधी वाटतं आपण यातला एक खूप इम्पॉर्टंट भाग विसरून जातो. म्हणजे आपण प्रयत्न तर करतो, पण मग कर्माचं काय? म्हणजे बघा ना, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो, दिवसरात्र काम करतो, स्वप्न बघतो, त्यासाठी झटतो. हे सगळं योग्यच आहे. पण त्याचवेळी जर आपल्या मनात कपट असेल तर? आता भुकेचंच एक्झाम्पल घ्या ना. माणसाला स्वतःच्या पोटाची भूक समजते, त्यासाठी तो मेहनत करतो, पैसा कमवतो, स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरतो. पण त्याचवेळी जर तो दुसऱ्या कोणाच्या तोंडातला घास काढत असेल तर? मग तो माणूस असो किंवा एखादं मुकं जनावर. आपल्या आयुष्यात कर्माची खरी परीक्षा तिथेच सुरू होते. कारण प्रयत्न आणि कर्म या दोन्ही गोष्टी एकत्र चालल्या तरच त्याला खरी किंमत असते. आणि स्वामींचा संदेशसुद्धा कदाचित हाच आहे. ते कधीच असं सांगत नाहीत की तू काहीच करू नकोस, सगळं मी बघून घेतो. उलट आपल्या वाट्याचं काम, आपल्या वाट्याचे प्रयत्न, आपली कर्तव्य हे सगळं आपल्यालाच पार पाडायचं असतं. पण एक गोष्ट मात्र आपल्या हातात कधीच नसते, ती म्हणजे फळ. आणि घोळ हा नेमका तिथेच होतो. आपण प्रयत्न करत असतानाच रिझल्टची काळजी करायला लागतो. माझं काम होईल का? मला यश मिळेल का? मी जे करतोय त्याचा काहीतरी उपयोग होईल का? आणि मग प्रयत्नांपेक्षा चिंता जास्त वाढायला लागते. आणि इथेच मग आपली देवावरची श्रद्धा कदाचित कामाला येते. बरं, श्रद्धा म्हणजे काहीही न करता बसून राहणं नाही हा. श्रद्धा म्हणजे मी माझे 100% देईन, पण त्यानंतर जे काही होईल ते एक्सेप्ट करण्याची तयारीसुद्धा ठेवेन. कारण आपण अनेकदा हट्ट करतो, मला अमुकच हवं, तमुकच गोष्ट माझ्यासाठी परफेक्ट आहे आणि माझ्याच मनासारखं व्हायला हवं. मला आता सहज एका लहान मुलाचं एक उदाहरण आठवतंय. एक लहान मुलगा त्याच्या आईकडे हट्टाने सुरी मागतो. आई अर्थातच देत नाही. त्या क्षणी त्या मुलाला वाटतं की आई माझं ऐकतच नाही आहे, आईचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. पण आईला माहीत होतं ना की ती गोष्ट त्याच्या भल्याची नाही आहे, त्यातून त्याचं नुकसानच आहे. कदाचित आपल्या स्वामींचंही काहीसं असंच आहे. आज जी गोष्ट आपल्याला हवीहवीशी वाटते ती खरंच आपल्या भल्याची नसू शकते, किंवा कदाचित ती मिळण्यासाठी अजून योग्य वेळ आलेली नसते. आणि हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं ना. पण कधीकधी आयुष्यात पुढे गेल्यावर आपण जेव्हा मागे वळून बघतो ना, तेव्हा कळतं ज्या गोष्टीला आपण अपयश समजत होतो तीच गोष्ट आपल्याला योग्य दिशेला घेऊन जात होती. म्हणून जेव्हा एखादी गोष्ट मनासारखी होत नाही ना, तेव्हा स्वतःला एवढंच सांगा, माझे प्रयत्न आणि कर्म प्रामाणिक आहेत. आता पुढचा मार्ग स्वामी दाखवतील. आजचा हा छोटासा विचार इथेच थांबवते आणि तुमची रजा घेते. उद्या पुन्हा एक नवीन दिवस असेल, नवीन प्रयत्न असतील आणि कदाचित नवीन शिकवणसुद्धा असेल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.